तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे टू वे स्विच म्हणजे काय. तर बघा टू वे स्विचचा अर्थ तुम्ही दोन्ही ठिकाणी एक एक स्विच कंट्रोल करू शकता. समजा तुम्हाला फॅन बसवायचा आहे बेडरूम मध्ये, तर आपण फॅन दरवाजाच्या बाजूला समजा ह्याचं स्विच असेल तर आपण इथनं ऑन करू शकतो. आणि समजा आपल्या इथं बेड आहे, या ठिकाणी आपला बेड आहे, तर आपण त्या बेडच्या बाजूला एक स्विच टाकून तो ऑफ करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूला त्याला कंट्रोल करता येतं. त्याला आपण टू वे स्विच म्हणतो. साधारणपणे हे टू वे स्विच आपण हॉलच्या ठिकाणी वापरलं येऊ शकतो, हॉलमध्ये पण वापरू शकतो, सीडी मध्ये वापरू शकतो. म्हणजे आपला जिना असतो त्या जिन्याच्या बाजूला पण वापरता येतं मित्रांनो टू वे स्विच. तर आपण टू वे स्विच ह्याला एक कंट्रोलर म्हणू शकतो की त्याला 3 टर्मिनल असतात सिंगल वाईज. आणि आपला जो साधा स्विच असतो त्याला ऑन अँड ऑफचं बटन असतं. टू वे स्विचला 3 टर्मिनल असल्यामुळं तो इथनं ऑन केला तर बाकी ऑफ करण्याची पण पद्धत असते. तर आपण लाईट पण ऑन ऑफ करू शकतो, फॅन साठी ऑन ऑफ करू शकतो. तर अशाच पद्धतीने टू वे स्विचचा वापर केला जातो. तर आपण या बिल्डिंग लाईन मध्ये टू वे स्विच बेडरूम मध्ये आणि बेडरूम मध्ये वापरताय, मास्टर बेडरूम, कॉमन बेडरूम अशा ठिकाणी वापरण्यात येतो. जेणेकरून समजा इथं आपला बेड असेल तर तो बेड तिथनं ऑफ केला तर इथनं ऑन करता यावा, त्यासाठी टू वे स्विचचा वापर केला जातो. आणि जिनेच्या बद्दल म्हणायचं म्हणलं तर आपण जिना उतरताना स्विच ऑन करता येतो आणि वापरताना ऑन ऑफ करता येतो. तर त्या ठिकाणी आपण टू वेचा वापर करतो. जास्त करून जिना आणि बेडरूम, हॉल ह्या ठिकाणी वापरण्यात येतो. गो डाऊन ह्या ठिकाणी पण वापरण्यात येतो. तर टू वे समजला असेल तर. आणि मित्रांनो ह्याच्यासाठी आपण टू वे स्विच साठी आपण 1 ची वायर वापरतो, 1 स्क्वेअर एम येल्लो वायर वापरतो. आणि अजून सांगायचं म्हणलं तर आपण त्याला सप्लाय साठी 1.5चा रेड म्हणजे 1.5 ची रेड वापरतो, जेणेकरून तो स्विच ऑन ऑफ करता येईल. तर त्यासाठी त्या टर्मिनलला आपण 1.5 ची वायर वापरतो. आणि आपल्या टर्मिनलला वरच्या बाजूला जो टर्मिनल असतो त्याला आपण सप्लाय देण्यासाठी ऑन ऑफ करण्यासाठी 1 स्क्वेअर एम ची वायर वापरतो, ती पण येल्लो. तर आपण कोणती पण वायर वापरली तर काही प्रॉब्लेम नाही, पण मेंटेनन्सच्या वेळेस कोण दुसरा इलेक्ट्रिशियन येईल त्याच्यासाठी हे करण्यासाठी आपण एक कोड वापरला पाहिजे, जेणेकरून मेंटेनन्सच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मित्रांनो आपण टू वे साठी आहे ना, टू वे स्विच कसं ओळखायचं ना, तर मित्रांनो तुम्हाला सांगतो 2-3 आयडिया की टू वे स्विच आपण कसं ओळखतो. तर बघा मित्रांनो इथं एक सिम्बॉल आहे टू वे स्विचचा. हे बघा हे टू वे स्विच आहे, हे 2 मॉडेलमध्ये टू वे स्विच. तर ह्याची टर्मिनल तुम्हाला सांगतो. हे बघा हे टर्मिनल आहे, हे असे टर्मिनल. तर हे हॅवेल्स कंपनीचं आहे, त्याच्यामुळे हे असे टर्मिनल आहे. एल साईडमध्ये टर्मिनल आहे. हे वर खाली सेटिंगला इथं पिवळा आणि मध्ये जो आपला आहे तो फेज म्हणजे जो मध्ये येतो 1.5ची रेड वापरणार आहे आपण. तर मी तुम्हाला सांगतो 1.5ची रेड आपण म्हणजे अजून एक पॉईंट सांगतो की आपण तो कसा ओळखायचा आणि आपण काय केलेलं आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो. हे बघा हे आपण टू वेचं माप काढलं. हे बघा इथं हे दोन्ही पण टू वेचे आहेत. हे टू वे स्विचचं आहे दोन्ही पण पॉईंट. आणि हा आपला 1.5चा आहे आपला रेड. हा आपला फेज आहे, मेन पॉवर आहे. ह्याने आपला हा मधला टर्मिनल आहे, हा मधल्या टर्मिनलमध्ये टाकायचा, जेणेकरून आपला सप्लाय चालू राहील. जेणेकरून आपण इथनं ऑन केला फॅन तर तिकडं ह्या 12 मॉडेलमध्ये ऑफ होईल. हे बघू शकता तुम्ही, आपण इथं पण टाकलेलं आहे टू वेचं स्विच. हे बघा. आणि कसं ओळखायचं तर हे बघू शकता आपण इथं टिपिंग केलेली आहे ब्लॅक ह्यानी. तर बघू शकता हे टू वे स्विचचं आहे वायरिंग. आणि टू वे स्विचमध्ये आपण सप्लायसाठी रेड वायर वापरलेली आहे, जेणेकरून काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर मित्रांनो अशाच माहिती ते टू वेचं मी तुम्हाला लाईव्ह कनेक्शन दाखवतो. तर बघा मित्रांनो आपण टू वेचं कनेक्शन कसं केलंय सरळ मला तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो सरळ बोर्ड आहे. तर आपण हे टू वेला टेपिंग केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ओळखायला यावा की हा टू वेचा आहे. तर बघा मित्रांनो हे आपण एक वरच्या टर्मिनलला टाकलंय, एक खालच्या टर्मिनलला टाकलंय. बाकी हे आपला फेज आहे, मेन फेज, जेणेकरून आपला स्विच ऑन ऑफ झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण हे टाकलेलं आहे. बघा हे 1.5चा सप्लाय टाकलेला आहे. हा आपण खालच्या टर्मिनलला म्हणजे L2 ते हे बघा इथं लिहिलंय L2 ते L2 बघा. आणि आपण जो
एल म्हणजे लाईन, L2 ते L2 हा आपण सप्लाय टाकलेला आहे. आणि तुम्हाला अजून 12 मॉडेलचं दाखवतो. तर बघा मित्रांनो, हा आपला 12 मॉडेल आहे. आता 12 मॉडेल मध्ये पण सेम काय केलंय आपण, सेम सप्लाय टाकलेला आहे. सेम सप्लाय, हा सप्लाय सेम सेम काय काय केलंय, सेम सप्लाय टाकलेला आहे. बघा 2 वेचा असं केलंय कनेक्ट. तर बघा मित्रांनो, अशाच नवीन नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. काय मित्रांनो, तुम्ही मला फॉलो आणि सबस्क्राईबच करत नाहीये. फॉलो करता, व्ह्यूज एवढे जाते ते मित्रांनो, पण फॉलोचं बटन दाबत नाही तुम्ही. तर फॉलोचं बटन नक्की दाबा, सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही जे सबस्क्राईब करता त्याने मला मोटिवेशन भेटतं, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ काढणार काही मला हे वाटत नाही. तर अशाच काही नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.